चाणक्य प्रजा आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा तर टीएमसीला 130 जागा मिळण्याचा अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज, डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार यूडीएफला 66 ते 77 जागा मिळणार। तमिळनाडूचे एमके स्टॅलिन पुन्हा सरकार स्थापन करणार। चाणक्य आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार डीएमके सत्ता कायम राहणार। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान। आतापर्यंत 92.1% मतदानाची नोंद। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये प्रमुख लढत। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना 87 ते 92% मतं। सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2 लाख मताधिक्याने विजय होण्याची शक्यता। पोल पंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरीत अक्षय कर्डिलेंना 70 ते 75% मतं। कर्डिले 1,95,000 1,05,000च्या मताधिक्याने विजय होण्याचा अंदाज। विधान परिषद निवडणुकीवरून मवियातच बिघाडीची चिन्ह। ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिल्यानंतर सुषमा अंधारे नाराज असल्याची चर्चा, तर काँग्रेसही दानवेंच्या विरोधात उमेदवार देण्याच्या तयारी।